प्रेक्षक हो नमस्कार. मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. आज सकाळची उजनी धरणाची आणि वीर धरणासह नीरा खोऱ्यातील धरणाची पाण्याची परिस्थिती आपण पाहूयात. उजनी धरणामध्ये दौंडहून येणारा विसर्ग काहीसा मंदावला आहे. त्यामुळं उजनीत येणारी पाण्याची आवक आता बऱ्यापैकी थंडावलेली असल्यामुळं उजनी वधारण्याची प्रक्रिया आता काहीशी मंदावली आहे. एकंदरीत दौंडहून उजनीत येणारं आज सकाळी 7 वाजताचं म्हणजे 12 जुलैला सकाळी 7 वाजताची परिस्थिती 8,177 क्युसेक्सनं पाणी दौंडमधून उजनी धरणामध्ये येत आहे. आणि उजनीची आज 12 जुलैची सकाळी 7 वाजताची पाणी स्थिती आहे 49.37%. म्हणजे उजनी 50%च्या कडं आता वाटचाल करायला लागली आहे. गेल्या वर्षी 12 जुलैला उजनी धरणामध्ये आजच्या सद्यस्थितीला 94.30% इतकं पाणी साठा होता. आज तो फक्त 49.37% आहे. ही उजनीची परिस्थिती झाली. तर नीरा खोऱ्यातील 4 जी धरणं आहेत त्यामध्ये भाटगर धरणामध्ये आज 50.93% इतकं पाणी साठा झालेला आहे. नीरा देवधरमध्ये 59% पाणी साठा आहे. वीर धरण हे मात्र 100% भरलेलं आहे. ज्या वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी सोडल्यानंतर ते भीमा नदीमध्ये येऊन सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकतं. ते वीर धरण 100% भरलेलं आहे. तर गुंजवणी धरण हे 60.69% इतकं भरलेलं आहे. एकंदरीत 4 धरणातील आजचा पाणीसाठा जर बघितला तर तो 30.541 टीएमसी इतका आहे. गेल्या वर्षी आजच्या 12 जुलैला हा पाणीसाठा 35.844% इतका होता. एकंदरीत आता रिटर्न मान्सूनमध्ये उजनी आणि नीरा खोऱ्यातील धरणं भरणार का याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. एकंदरीत आता शासनानं 8 तासाचा वीज पुरवठा 5 तासावरती सुरू केला असताना भीमा नदीचं पात्र मात्र कोरडं पडल्यामुळं भीमा नदीतून पाण्याची पातळी देण्यात यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होताना दिसत आहे. उजनी आणि नीरा खोऱ्यातील धरणाच्या पाण्याचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.